फायनली आपण पाहतोय आता तीर्थाला किडनॅप करण्याचा विक्रांतचा प्लॅन यशस्वी होणार असतो. कारण किडनॅप करण्यासाठी विक्रांतने अशा व्यक्तीला पाठवलेलं असतं जो एका विशिष्ट प्रकारच्या मोहिनी शक्तीशी निगडीत असतो. आणि अशातच आता तीर्था एके ठिकाणी तिचा मित्र गौरव याची वाट पाहत असते. पण बराच वेळ झालेला असतो, पण तिथे गौरव न आल्यामुळे आता तीर्था गौरवला फोन करायला मोबाईल पर्समधून बाहेर काढते. आणि तेवढ्यात विक्रांतचा तो माणूस अचानकपणे तीर्थाच्या समोर आलेला असतो. आणि तेवढ्यात तीर्थाच्या समोर आलेला माणूस तीर्थाला म्हणत असतो, काय झालंय तीर्था मॅडम? अहो, तुम्ही कोणाची वाट बघताय? त्यावर तीर्था म्हणत असते, मी तुम्हाला का सांगू मी कोणाची वाट बघते. आता तो व्यक्ती बोलत असताना तो जाणून बुजून तीर्थाच्या डोळ्याकडे जास्त फोकस करत असतो, जेणेकरून तीर्थाचेही डोळे त्या माणसाच्या डोळ्याला कनेक्ट व्हावे. आणि अगदी तसंच होत असतं. तेवढ्यात तो माणूस म्हणत असतो, अहो तुम्ही त्या गौरवची वाट बघताय ना? त्यावर तीर्था म्हणत असते, हो, पण तुम्हाला कसं कळलं की मी गौरवची वाट बघते? त्यावर तो माणूस म्हणत असतो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर तीर्था म्हणत असते, सांगा ना काय सांगायचं आहे. त्यावर तो माणूस म्हणत असतो, तुम्ही त्याची वाट बघताय ना, त्यापेक्षा तुम्ही माझ्याबरोबर चला. तो ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी मी तुम्हाला नेऊन सोडतो. त्यावर तीर्था आधी नाही नाही म्हणत असते. शेवटी तीर्थाला त्या माणसाने स्वतःच्या डोळ्याने असं काही कनेक्ट केलेलं असतं, जणू काही मोहनी शक्ती. आणि अशातच आता तो माणूस म्हणत असतो, गौरव या ठिकाणी येणार नाही, तो त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला नेतो. आणि असं म्हणत त्या माणसाने तीर्थाला असं म्हटलेलं असतं, माझ्या मागे मागे या आणि समोर असलेल्या गाडीत बसा. तो माणूस पुढे पुढे चालू लागतो आणि लगेचच आता तीर्था वळते. आणि वळलेली तीर्था आता गप गुमान त्या माणसाच्या मागे मागे त्या गाडीत जाऊन बसलेली असते. इकडे आपण पाहतोय आता गौरव त्या ठिकाणी नेमका पोहोचलेला असतो आणि गौरवने तीर्थाला त्या गाडीत बसताना पाहिलेलं असतं. आणि आधी बसलेला माणूस हा वेगळ्या टाईपचा वाटतोय, नक्कीच तो किडनॅपर किंवा गुंड वाटत होता हे गौरवच्या लक्षात आलेलं असतं. आणि तीर्थाला गौरव आवाज देत असतो. पण पहिल्यांदाच असं घडलेलं असतं की तीर्था गौरवच्या आवाजाला इग्नोर करत असते. आणि अशातच आता ही साधीसुधी घटना नाही आहे, तर मोठी घटना आहे. याबाबत काहीतरी माहिती आता मला पोलिसांना द्यावी लागेल असा प्राथमिक अंदाज गौरवला आलेला असतो. आणि गौरव त्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो, पण गौरव स्वतःशी म्हणत असतो, नाही, आता माझ्याच्याने हे शक्य नाहीये. आणि तेवढ्यात गौरवने त्या गाडीचा नंबर नोट केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता काही कारणास्तव विजया तीर्थाला कॉल लावत असते, पण तीर्था फोनच उचलत नाहीये. म्हणून विजया जरा काळजीत पडलेली असते आणि ती स्वतःशी बोलत असते, तीर्था माझा फोन उचलत नाही असं कधीच होत नाही. तीर्था काही प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना? आणि अशातच आता विजया थेट खाली आलेली असते, जिथे आदित्य बसलेला असतो. विजया लगेचच बोलू लागते, अरे आदित्य, अरे तीर्था माझा फोन उचलत नाहीये. हे ऐकून आदित्य म्हणत असतो, अगं ए मॉम, मग काय झालं, एवढी का काळजी करतेस तू? त्यावर विजया म्हणत असते, आदित्य, तीर्था माझा फोन पहिल्या रिंगमध्ये उचलते आणि या वेळेला तर मी तिला दोनदा दोनदा कॉल केला तरी तिने फोन उचलला नाहीये. मला खूप काळजी वाटते, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? त्यावर आदित्य म्हणत असतो, आई तू पण ना खरंच खूप विचार करतेस. आणि आदित्याने तीर्थाला फोन लावलेला असतो. आता आदित्याचाही फोन तीर्था उचलत नाहीये. हे बघून आदित्यही थोडा काळजीत पडलेला असतो, पण आदित्य विजयाला शांत करत असतो, अगं ए आई, तू काळजी करू नको, मी बघतो काय करायचं ते. इकडे आपण पाहतोय आता विजयाला अजिबातच चैन पडत नसतं. विजयाने लगेचच आता ऊर्जाला कॉल केलेला असतो. ऊर्जा इकडे शौर्यबरोबर मस्तपैकी रूममध्ये रोमॅन्टिक मूडमध्ये असते, पण अचानकपणे आलेला विजयाचा फोन बघून लगेचच ऊर्जाने आता तो फोन रिसीव्ह केलेला असतो. आणि इकडनं विजया बोलू लागते, अगं ए ऊर्जा, तीर्थ माझा फोन उचलत नाहीये, मला वाटतं ती काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काकू काकू अजिबातच काळजी करू नका, मी बघते काय करायचं. आणि असं बोलून ऊर्जाने लगेचच तो फोन कट केलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य बोलू लागतो, काय गये ऊर्जा, मॉमचा फोन होता? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो शौर्य, तीर्था कोणाचाही फोन उचलत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र शौर्य म्हणत असतो, काय? आणि अशातच शौर्य देखील आता तीर्थाला फोन लावत असतो, पण तीर्था शौर्यचाही फोन उचलत नसते आणि ऊर्जाचाही.
त्यानंतर आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य तीर्थाची कोणी मैत्रीण आहे का, तिचा नंबर दे ना मला. त्यावर शौर्य म्हणत असतो, थांब देतो. शौर्यने 2-3 मैत्रिणींचा नंबर दिलेला असतो, पण काही केल्या आता त्या लोकांच्याही कॉन्टॅक्टमध्ये तीर्था नाहीये. हे जेव्हा फायनली ऊर्जाला कळतं त्यावेळेला ऊर्जाने आता थेट एका मैत्रिणीला कॉल केलेला असतो आणि विचारलेलं असतं, तिचा कोणी मुलगा बॉयफ्रेंड आहे का. त्यावर एक मैत्रीण म्हणत असते, बॉयफ्रेंड म्हणता येणार नाही, पण फ्रेंड आहे. ऊर्जाने लगेचच आता त्या फ्रेंडचा नंबर म्हणजे गौरवचा नंबर मिळवलेला असतो आणि ऊर्जा गौरवला कॉल करते. गौरव पोलीस स्टेशनला पोहोचणारच असतो, पण तेवढ्यात ऊर्जाचा आलेला फोन बघून गौरव लगेचच म्हणत असतो, कोण बोलताय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, मी तीर्थाची वहिनी बोलते. ऊर्जा, गौरव मला सांग, तीर्था तुझ्या बरोबर आहे का. त्यावर गौरव म्हणत असतो, थँक गॉड तुम्ही कॉल केलात, मला तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे. अहो तीर्थाला कुणीतरी किडनॅप केलंय. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, काय. त्यावर लगेचच आता गौरव म्हणत असतो, हो प्लीज लवकरात लवकर मी सांगतोय त्या ठिकाणी पोहोचा तुम्ही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे आम्ही पोहोचतो. आणि अशातच आता ऊर्जाने सगळं काही शौर्यला सांगितलेलं असतं आणि शौर्य आणि ऊर्जा त्या रोमॅन्टिक मूडचा सगळा प्लॅन फ्लॉप करत त्या ठिकाणाहून निघालेले असतात. आणि अशातच आता गाडी चालवत असताना शौर्यने ऊर्जाला म्हटलेलं असतं, त्या गौरवला कॉल कर आणि विचार की नेमकं कुठे जायचं आहे आणि त्याने त्या गाडीचा नंबर वगैरे काय नोट केलाय का. ऊर्जा कॉल करते आणि समोरून गौरवला विचारते. गौरव म्हणत असतो, हो मी तुम्हाला नंबर पाठवतो त्या गाडीचा. आणि लगेचच आता ऊर्जाला त्या गौरवने तो नंबर पाठवलेला असतो गाडीचा. आणि तेवढ्यात गौरव म्हणत असतो, प्लीज लवकर पोचा त्या ठिकाणी. मला वाटतं हे सगळं त्या विक्रांत शिर्केचंच काम असावं आणि कदाचित तो तिच्याबरोबर आज लग्न सुद्धा करू शकतो. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, गौरव तू काळजी करू नको, आम्ही बघतो काय करायचं ते. आता लगेचच ऊर्जाने तो नंबर शौर्यला दाखवलेला असतो. शौर्य आदित्यला फोन करतो आणि म्हणत असतो, आदित्य दादा लवकरात लवकर डॅडना घेऊन या नंबरला ट्रेस करा आणि या ठिकाणी पोहोचा. त्यावर आदित्य म्हणत असतो, ठीक आहे आम्ही पोहोचतो, तू देखील पोहोच. आणि अशातच आपण पाहतोय आदित्य हर्षवर्धनला म्हणत असतो, डॅड हा बघा त्या गाडीचा नंबर ज्या गाडीतून आपल्या तीर्थाला किडनॅप करून नेण्यात आलाय. लगेचच हर्षवर्धनने त्याच्या ओळखीतून त्या गाडीचा नंबर ट्रेस केलेला असतो आणि ती गाडी आता नेमक्या कोणत्या लोकेशनवर आहे ही माहिती मिळवलेली असते. आणि अशातच आता हर्षवर्धन आणि आदित्य इकडून आणि तिकडून शौर्य आणि ऊर्जा त्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. मध्येच आता कुमुदिनीला सगळी बातमी समजल्यावर कुमुदिनीने लगेचच म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता मला SP शी बोलावं लागेल. आणि लगेचच कुमुदिनीने आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या पोलिसांना सगळी माहिती दिलेली असते. पोलिसही आता या पद्धतीने संपूर्ण चौकशी करत असतात. इकडे आपण पाहतोय आता विक्रांत काहीतरी वेडवाकडं करतोय. हे अर्पिताने स्वतःच्या बापाला म्हणजेच पप्पांना सांगितलेलं असतं, म्हणजेच आमदार शिर्केला. आमदार शिर्के म्हणत असतो, अर्पिता काय बोलतेस तू, हे विक्रांत नेमकं काय करणार आहे, म्हणजे तुला काहीतरी माहिती आहे. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा तो नेमकं काय करणार आहे ना याबाबत मला काहीच माहिती नाहीये, पण इतकं मात्र खरं की तो काहीतरी वेडवाकडंच करणार आहे, म्हणजे येत्या काळात तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसल असं. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, बाप रे या कार्ट्याला किती वेळा समजवायचं पण हा समजूनच घेत नाहीये. आणि अशातच आता आमदार शिर्केने थेट विक्रांतला कॉल केलेला असतो. विक्रांत खूपच आता एक्सायटेड असतो तीर्थाशी लग्न करायला. तेवढ्यात आपण पाहतोय आता स्वतःच्या बापाचा आलेला कॉल पाहून विक्रांत लगेचच फोन रिसीव्ह करतो. इकडनं आमदार शिर्के बोलू लागतो, काय रे कार्ट्या आहेस कोणीकडे तू. हे वाक्य ऐकल्यावर आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा जे तुम्हाला आत्तापर्यंत जमलं नाही ना ते सगळं मी जमवून आणतोय मी. हे वाक्य ऐकल्यावर आमदार शिर्के म्हणत असतो, अरे नेमकं काय करतोयस तू सांग मला. तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांत म्हणत असतो, पप्पा तुम्ही काळजी करू नका, मी नंतर सांगेन तुम्हाला, कारण आता मला सांगायची इच्छा नाहीये. हे ऐकल्यावर आता आमदार शिर्के म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, नसत्या उठाठेवी करू नकोस नाहीतर जीवानिशी मारला जाशील. त्यावर लगेचच आता विक्रांतने फोन कट केलेला असतो. इकडे आपण पाहतोय विक्रांतने आता डबल गेम खेळलेला असतो. विक्रांतने ज्या गाडीतून तीर्थाला किडनॅप करून आणलेलं असतं ती गाडी आता अनोळख्या ठिकाणी नेऊन ठेवलेली असते, जेणेकरून तिचं लोकेशन कोणालाही वेगळ्या पद्धतीने सापडावं. आणि लगेचच त्याने तीर्थाला एकदम वेगळ्या ठिकाणी नेलेलं असतं. आता इकडे शौर्य आणि ऊर्जा अशा ठिकाणी पोहोचतात जिथे फक्त ती गाडी सापडते, पण त्या गाडीच्या आसपास तीर्था किंवा विक्रांत कोणीच सापडत नाही. आणि खूपच हतबल झालेल्या ऊर्जाने असा विचार केलेला असतो की नक्कीच आपल्याला या विक्रांतने गंडवलंय
आणि अशातच आपण पाहतोय कुमुदिनीने खेळी खेळलेली असते. तिने ज्या पोलिसांना सगळं माहिती दिलेली असते त्या पोलिसांनी आता कुमुदिनीच्या सांगण्यावरून विक्रांतच्या मोबाईलचा नंबर ट्रेस केलेला असतो आणि विक्रांत नेमका कुठे आहे ही माहिती काढत ही माहिती आता कुमुदिनीला पाठवलेली असते. कुमुदिनीने लगेचच आता ऊर्जा आणि शौर्य त्या ठिकाणी पोहोचत असतात जिथे विक्रांत असतो आणि इकडनं पोलीस आणि कुमुदिनी सुद्धा. आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांत तीर्थाला जे काही बोलत असतो तीर्था गप निमूटपणे सगळं ऐकत असते. तिच्यावर त्या मोहिनी शक्तीचा प्रभाव दिसत असतो. विक्रांत म्हणत असतो, काय गे तीर्था, तुला माहिती आहे ना तुझ्या घरच्यांनी आणि माझ्या घरच्यांनी मिळून येत्या काळामध्ये आपलं लग्न लावण्याचं ठरवलं होतं. त्यावर तीर्था मान डोलावते आणि अशातच आता विक्रांत म्हणत असतो, हो ना, मग आत्ता जर आपण दोघांनी लग्न केलं तर हे लग्न तुला मान्य असेल ना. त्यावर तीर्था हो म्हणत असते आणि या सगळ्याचं आता विक्रांत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवत असतो जेणेकरून उद्या काही प्रॉब्लेम झाला तर सरळ दाखवता येईल की तीर्था तिच्या मर्जीने माझ्याबरोबर आली आणि स्वतः माझ्याबरोबर लग्न केलं. आणि अशातच आता थेट लग्नाचा जणू सगळा काही कार्यक्रम सेट झालेला असतो आणि तेवढ्यात विक्रांत तीर्थाला स्वतःबरोबर फेरे मारण्यासाठी तयार करत असतो आणि तेवढ्यात तिथे ऊर्जा आणि शौर्याने अशी दणकट एंट्री मारलेली असते ज्यामुळे आता विक्रांतची चांगलीच भंबेरी उडणार असते. पण तिथे नेमकं विक्रांत त्या दोघांना अडवतो आणि म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही दोघं माझ्या लग्नामध्ये अडीबाजी करू शकत नाही. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, ए विक्रांत, डोक्यावर पडलास का तू, माझ्या बहिणीला किडनॅप करून आणलेस तू आणि जबरदस्तीने तिच्याशी लग्न करतोयस. त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतो, तिथे मागेच थांब, जास्त शहाणपणा केलास ना तर जीवानिशी जाशील. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, ए दीड दमडीच्या विक्रांत, स्वतःला शहाणा समजू नको. त्यावर विक्रांतचं म्हणणं असं असतं की ए ऊर्जा शिंदे आणि ए शौर्य जागीरदार, मी काय तुझ्या बहिणीला किडनॅप वगैरे केलेलं नाहीये. हवं तर तू विचारू शकतो. तीर्था सांग, मी खरंच तुला किडनॅप केलंय का. त्यावर लगेचच आपण पाहतोय तीर्था म्हणत असते, नाही, ती फक्त मान हलवत असते. आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, अगं तीर्था, घाबरू नकोस तू, आम्ही इथे पोहोचलो आहोत, तुला ह्याला घाबरायची गरज नाहीये. तू सांग खरं काय आहे ते, यानेच तुला किडनॅप केलंय ना. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अगं ए तीर्था सांग ना, मी तुला किडनॅप केलंय का. नाही सांग नाही. त्यावर तीर्था लगेचच मान डोलावते की नाही नाही, मला किडनॅप केलेलं नाही. हे सगळं पाहून ऊर्जा आणि शौर्यला खूप मोठा शॉक बसतो. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, नक्कीच तीर्थाला याने घाबरून ठेवलंय म्हणून तीर्था आता याची बोली बोलते. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आता कुमुदिनी पोलिसांसकट पोहोचलेली असते. कुमुदिनी लगेचच म्हणत असते, शौर्य, ऊर्जा कुठे आहे तीर्था. त्यावर ऊर्जाने लगेचच समोर बोट दाखवलेलं. तेवढ्यात कुमुदिनीने जाऊन तीर्थाला मिठी मारलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, तीर्था काय झालंय तुला आणि तू हे स्वतःहून करतेस का ग. त्यावर तीर्था लगेचच हो म्हणते आणि कुमुदिनी एकदमच शॉक झालेली असते. अशातच आपण पाहतोय आता तिथे समोरच असलेला तो किडनॅपर आता कुमुदिनीकडे वेगळ्याच नजरेने पाहतो. जेवढ्यात कुमुदिनीचं लक्ष बरोबर त्या किडनॅपरकडे असतं आणि कुमुदिनीने समोर असलेल्या किडनॅपरच्या सणसणीत कानाखाली खेचलेली असते. किडनॅपरच्या सणसणीत कानाखाली खेचल्यामुळे आता तो किडनॅपर तिथून पळून जातो आणि अशातच आता किडनॅपर गेल्यामुळे त्या डोळ्याचं कनेक्शन अचानकपणे तुटतं आणि तीर्थाला कळून चुकतं की आपण जे काही करतोय ते चुकीचं आहे. लगेचच आता तीर्था रडू लागते. तीर्था म्हणत असते, आजी, आजी मला वाचव, हा विक्रांत मला या सगळ्यामध्ये अडकवतोय, मला याच्याशी लग्न करायचं नाहीये. आता हे सगळं पाहून लगेचच विक्रांत चांगलाच वेचाळलेला असतो. तो म्हणत असतो, ए तीर्था, तू आता तुझ्या मर्जीने जे काही बोललीस आणि आता परत पलटी मारतेस तू. तेवढ्यात शौर्य आता उभा आडवा करत विक्रांतला तुडवतो आणि अशातच आपण पाहतोय तिथे गौरव सुद्धा आलेला असतो. गौरव म्हणत असतो, आजी, या नालायकाने तीर्थाला खूप वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. मी सांगू का आजी, या नालायकांना अजिबातच सोडू नका, याला पोलिसात द्या. आणि तेवढ्यात कुमुदिनीने पोलीस आणलेले असतात. अशातच आपण पाहतोय आता ऊर्जा म्हणत असते, काय वाटलं तुला विक्रांत, स्वतःला खूप शहाणा समजतोयस का. अरे मोहिनी विद्येच्या द्वारे तू तीर्थाला जर इथपर्यंत आणू शकतोस तर आजी आल्यानंतर तो माणूस पळून गेला म्हणून सगळं काही सुटपट झालंय. पण विक्रांत, आता तर तुझी सुटका नाही. आणि अशातच आपण पाहतोय विक्रांतच्या पाठीमागत असलेल्या भला मोठ्या जाड्या दांडक्याला सुमित्राच्या हातात देत आता शौर्याने थेट दनादन फटके मारायला सुरुवात केलेली असते.
एका मागोमाग एक आता जोरदार फटके पडल्यामुळे विक्रांतची अवस्था अत्यंत बिकट होते. विक्रांतला आता धड उभंही राहता येत नसतं. तेवढ्यात आजी म्हणत असते, थांब शौर्य, त्याला जीवानिशी मारायचं नाहीये तर त्याला आणलेल्या पोलिसांच्या ताब्यात दे. पोलिसही म्हणत असतात, शौर्य जहागीरदार थांबा, कायदा हातात घेऊ नका. अशा प्रकारे जर तुम्ही कायदा हातात घेतला तर तुम्ही एक वकील आहात हे विसरू नका. आणि अशातच आता ऊर्जा शौर्याला थांबवते. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे हर्षवर्धन आणि आदित्य सुद्धा पोहोचलेले असतात, कारण कुमुदिनीने त्या लोकांना इथे बोलवलेलं असतं. हर्षवर्धनने आधी सटासट विक्रांतच्या कानाखाली दिलेले असतात आणि असं म्हटलेलं असतं, आधी तुला मी नको त्या केसमधून सोडवायचा प्रयत्न करत होतो, पण मी चुकलो होतो हे आता मला कळलंय. यापुढे तुला मी कोणत्याच केसमधून सोडवणार नाहीये आणि पद्माच्या केसमधून तर अजिबात नाही. पद्मावर हात टाकण्याचा प्रयत्न केलास ना, आता बघ तुझ्यावर कशी आणि कोणती कलम लावायचा प्रयत्न करतो जेणेकरून आयुष्यभर तुरुंगात चढशील. हे सगळं ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, स्वतःला काही शहाणा समजतोस काय तू? एक साधा वकील आहेस वकील, हे लक्षात ठेव. आणि माझे पप्पा आमदार आहेत आमदार. त्यांनी वर जर एक फोन केला ना तर कायमस्वरूपी तुझी सनद काढून घेतली जाईल. आणि मग काय करणार तू सांग ना? रस्त्यावर कांदे बटाटे विकणार का तू? अशी अवस्था करून ठेवीन. हे सगळं ऐकल्यावर आता आदित्याने विक्रांतचा गळा धरलेला असतो आणि आदित्य म्हणत असतो, तुला ना खूपच माज आहे तुझा बाप आमदार असल्याचा. अरे पण तुझा बाप आमदार आहे, तू काय आहेस? उद्या जर तुझ्या बापाने तुला झटकलं ना तर तुला रस्त्यावरचा काळा कुत्रा सुद्धा विचारणार नाही. तुझी स्वतःची काही विशिष्ट ओळख आहे का? हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो, जहागीरदारच्या छोऱ्या, एक गोष्ट लक्षात ठेव, मला काही करायची गरज नाहीये. येत्या काळी मी भावी आमदार आहे आमदार. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विक्रांतने थेट काही बोलायच्या आत कुमुदिनीने त्याला साटकन कानाखाली देत आता ऊर्जाने त्याला पुन्हा एकदा गजाड पाठवलेलं असतं. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला? येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत आणखी काय वेगळं पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.